नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण बरेचदा गप्पा मारताना, चर्चा करताना किंवा बातम्यांमध्ये असं ऐकतो, की ही भाकड कथा आहे रे, त्यावर विश्वास ठेवू नकोस. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कुठून आला हा शब्द भाकड कथा? कसा जन्म झाला असेल या शब्दाचा? आणि या शब्दाचा आणि गाई-म्हशींचा काही संबंध आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये भाकड कथा या शब्दामागची रंजक माहिती जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी या शब्दाची फोड जाणून घेऊया. भाकड कथा हा शब्द 2 शब्दांपासून बनलाय. एक भाकड आणि 2 कथा. त्यातला भाकड हा शब्द आजही ग्रामीण भागांमध्ये दुधाच्या व्यापाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. जेव्हा एखादी गाय किंवा म्हैस दूध द्यायचं थांबवते, तेव्हा त्या गाईला किंवा त्या म्हशीला भाकड असं म्हटलं जातं. म्हणजे आता व्यवसायासाठी तिचा काहीही उपयोग नाही. या गायीकडून किंवा म्हशीकडून कुठलंही उत्पन्न मिळणार नाही. अशी स्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा तिला भाकड म्हणतात. अगदी याच अर्थाने हा शब्द भाषेतही वापरला जातो. म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकतो, ज्यात काहीही तथ्य नसतं, कुठलाही पुरावा नसतो, त्यातून काहीही निष्पन्न होणार नसतं, तेव्हा त्याला म्हणतात भाकड कथा. म्हणजे अ, ही लिंक क्लिक करा आणि मिळवा ₹5,00,000 नाही हो, असं काही होत नसतं. या सगळ्या भाकड कथा असतात. थोडक्यात बिनबुडाच्या वायफळ गोष्टी म्हणजे भाकड कथा. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? रंजक वाटली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा वेगवेगळ्या शब्दांबद्दलच्या आणि अ, वाक्प्रचारांबद्दलच्या रंजक कथा, गोष्टी जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमधून. तोपर्यंत राम राम. लाइक